आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। महाराष्ट्र अंबरनाथ विधानसभा के आमदार श्री केनिकर बालाजी के साथ जो घटना हुई है हाल ही में, वो अत्यंत निंदनीय है। तो आज सिमरन सेवा एनजीओ और आरपीआई के तमाम पदाधिकारियों के साथ में हम यहाँ पे तहसीलदार कार्यालय में आए हैं, क्योंकि सिमरन सेवा एनजीओ का यही मानना है कि कोई भी पक्ष हो वो सेवा के भावना से ही होते। इसीलिए हम आरपीआई के साथ में यहाँ पे आए हुए हैं कि आमदार के साथ जो घटना हुई है वो 15 दिन हो गए, अभी तक कोई खुलासा नहीं हुआ है। वो खुलासा कीजिए जल्द से जल्द, नहीं तो हम आने वाले दिनों में यहाँ पे हस्ताक्षर अभियान निकालने वाले हैं और राष्ट्रपति को देने वाले हैं। तो हमारा फिर से महाराष्ट्र सरकार को ये निवेदन है, अपील है कि आप जल्द से जल्द जो हमारे लाडले आमदार श्री केनिकर बालाजी है उसके साथ जो घटना हुई है उसका खुलासा कीजिए। और जितने भी हमारे साथ पदाधिकारी आए हैं सबका हम तहे दिल से धन्यवाद करते हैं। आगे भी हम सेवा करते रहेंगे। आरपीआई श्री संतोष उबाले और पूरे जितने सब पदाधिकारी हैं। जय हिंद, जय झूलेलाल, जय महाराष्ट्र, जय भीम। सबके साथ में ही है, सभी धर्म और सभी पक्षों के साथ में सेवा के हिसाब से, भले वो पक्ष है हमारी एनजीओ है, लेकिन हम सेवा के हिसाब से सबके साथ समाजाचे सर्व समाजाची लोक साहेबांना मानणारी आहेत। आज आमच्या महायुतीचे लोकप्रिय आमदार अंबरनाथ 140 मतदारसंघाचे डॉक्टर बालाजी केनेकर साहेब आज यांच्या विरोधात जो कट कारस्थान रचल्या गेलेलं आहे त्यांच्या जीव घेण्यासाठी आज संपूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वरिष्ठ पदाधिकारी व सर्वसामान्य जनता अंबरनाथ शहर असेल, उल्हासनगर शहर असेल, यांना प्रश्न पडलेला आहे की आज जर एखाद्या सत्तेमध्ये असणारे जे लोकांमधून निवडून गेलेले एवढ्या लाखो टक्क्याच्या मताने ते आमदार जर सुरक्षित नसतील तर मग सर्वसामान्य जनतेचं काय। म्हणून या अनुषंगाने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सिमरन सेवा एनजीओ आणि संपूर्ण पदाधिकारी आमचे वरिष्ठ आज माननीय तहसीलदार साहेब यांना भेटले, नायब तहसीलदार बनसुडे साहेब, आणि यांना सांगितलं की लवकरात लवकर याचा चांगल्या पद्धतीने चौकशी लावा आणि त्याचा शोध लावा आणि याच्या मागचा मास्टर माइंड कोण अज्ञात व्यक्ती आहे त्याला उघडकीस करा। जर असं करण्यात नाही आलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हा जो आमदाराच्या विरोधामध्ये जो जीव घेणे हल्ल्याचे जो कट रचणारा जोही विरोधक असेल त्याच्या विरोधात मंत्रालयामध्ये आमचं एक हास्यचे आंदोलन असून त्याचे सर्व सामान्य जनतेला घेऊन तिथे गृहमंत्री आपले फडणवीस साहेब असतील त्यांना विचारण्यात येईल की जर सत्तेत असलेले आमदार जर सुरक्षित नसले तर सर्वसामान्य जनता कशी सुरक्षित राहील, असं म्हणून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने इथे निवेदन दिलेले। आता डीसीबी साहेब असतील आपले उल्हासनगर 3चे, यांनाही निवेदन देणार आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून। आज कमलाकर सूर्यवंशी साहेब आमचे ठाणे जिल्हा प्रदेशचे उपाध्यक्ष या नात्याने पत्रव्यवहार केलेले आणि आमचे संपूर्ण पदाधिकारी, शाखा प्रमुख, सर्वसामान्य जनता, आपले एनजीओ असेल, आमची महिला कार्यकारिणी असेल, या सगळ्यांनी एक आमदारांना जर सुरक्षा प्रदान नाही केली तर याच्या पुढे सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे एक संदेश दिलेला आहे।